चालू घडामोडी 27 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला, नवजात बालकांसाठीची अनमोल योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 2, पेरियासामी कुमारन यांची भारताचे उच्चायुक्त म्हणून कोठे नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम इथे. प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने औद्योगिक पार्क धोरण 2026 सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्य सरकारने. प्रश्न 4 पाहूया. अनलाइकली पॅराडाईज या शीर्षकाचे पुस्तक अलीकडेच कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे संजय राऊत यांनी. प्रश्न 5, वन संवर्धनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने निंगोल फॉरेस्ट इनिशिएटिव्ह सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्याने. प्रश्न 6, बीबीसीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मॅट ब्रिटिन यांची. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेला QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2026 मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्लीला. प्रश्न 8, महिला प्रीमियर लीग 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे RCB ने. प्रश्न 9, अपस्मार म्हणजेच मिरगी जागृती दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 26 मार्चला. प्रश्न 10 पाहूया. भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांटचा शिलालेख कोठे ठेवण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 11, हॉर्मुझ समुद्रधुनी मार्गे भारतात प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. प्रश्न 12, राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे जयपूर. प्रश्न 13 पाहूया. दरवर्षी जागतिक रंगभूमी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 27 मार्चला. प्रश्न 14, भारताची स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यासाठी DPIIT ने कोणत्या फिनटेक प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे रेझर पे सोबत. प्रश्न 15, भारत सरकारने महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कृषी सखी हा उपक्रम. प्रश्न 16 पाहूया. एकात्म मानवतावाद भारताचा जागतिक दृष्टिकोन या विषयावरील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे म्हैसूर येथे. प्रश्न 17, स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा पुतळा कोणत्या राज्याच्या अंतर्गत बसवण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत. प्रश्न 18, मणिपूर राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे अजय कुमार भल्ला. प्रश्न 19 पाहूया. संगीता कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जयंती कुमारेश यांना. प्रश्न 20, भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण ॲक्रोबॅटिक पथक 2 दिवसांचा हवाई प्रदर्शन कार्यक्रम कोठे आयोजित करत आहे? तर त्याचं उत्तर आहे चंडीगड इथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.